देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडोने दी। नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रमण को देवा। पायी तीर्थयात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धिणी। नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रमण को देवा। अनिक मागणे नाही नाही देवा, एका जनार्दनी सेवा दृढ देई। नामस्मरण घडो संत समागम, वावुगाची भ्रमण को देवा। पांडुरंगा करू पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन, पांडुरंगा करू प्रथमान मन।
विठ्ठला धलो पावन झालो चराचरी। श्री राधा मेरी स्वामिनी मैं राधे जी को दास जन्म जन्म मोहे दीजियो हमें वृंदावन को वास। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयो नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यो श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। श्रीगुरुचरणसरोजरजनिजमणमुकुर सुधारी वरणौ रघुवर विमल जसोजोदाय कुफलचारी। बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहो मोहि हरहु कलेश विकार। हे दुख भंजन मारुति नंदन हे दुख भंजन मारुति नंदन सुन लो चरणी संसार व्यसनी पडो निधी नामस्मरण घडो संत समागम वाहुगाची भ्रम नको देवा। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त श्रीमंत संत अखिलकोट ब्रह्मांडाचा नायक जगाचा चालक मालक असणारा पंढरशी पांडुरंग परमात्मा यांचे असणारे अत्यंत लाडके आणि लढीवाळ भक्त पैठण निवासी शांतीचे सागर शांती ब्रह्मनाथ बाबा यांचा चार चरणाचा देवाकडं काय मागावं कधी मागावं कुणासाठी मागावं हे सांगणारा सुंदर असा अभंग आपल्या सर्वांच्या सेवेसाठी विठ्ठल अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा। आज आपण सर्व मंडळी परात्पर अखिलेश्वर अकारम करुणावरुणालय भक्तवांच्या कल्पतरू रुक्मिणी प्राण संजीवन पंढरशी पांडुरंग परमात्मा की ज्याच्या सत्तेनं अखिल विश्व चालतं, वृक्षाचे पाणी हाले ज्याची सत्ता किंवा गतिर्वर्ता प्रभू साक्षी निवासम शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमव्ययम असा असणारा सत्ताधीश भगवान परमात्मा, त्या भगवान परमात्म्याच्या सत्तेनं
त्याचबरोबर साधू संतांच्या कृपाशीर्वादानं हनुमंतरायाच्या 17व्या वर्धापन दिनानिमित्तानं अगदी चालू असलेला हा अखंड हरिनाम सप्ताह आणि या सप्ताहामध्ये आज 7व्या दिवसाची सेवा माझ्यासारख्या अल्पज्ञानी पामराकडं आलेली आहे हे मी माझं परमभाग्य समजेल। खऱ्या अर्थानं अगदी भव्य दिव्य स्वरूपामध्ये आपण या सप्ताहाचं अगदी सुंदर असं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी केलेलं आहे। म्हणून प्रथमतः मी सर्व सप्ताह कमिटीचे गावकरी मंडळींचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल। अगदी भव्य दिव्य स्वरूपात सुंदर असं आयोजन नियोजन आपण या ठिकाणी केलं। अभंगाचा विस्तार मला करायचा आहे, पण अगदी या ठिकाणी कीर्तनासाठी ज्यांची सुंदर अशी साथ संगत मला या ठिकाणी लाभलेली आहे, ज्यांनी सुरुवातीला अगदी गोड अशी चाल गायली, महाराष्ट्रातील नामांकित नामवंत गायनाचार्य अगदी वयानं अधिकारानं ज्ञानानं तपानं सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ मंडळी कीर्तनासाठी उपस्थित आहेत। आदरणीय हरिभक्तपरायण काय दादा महाराज घुले आहेत, महाराजांचे मी धन्यवाद व्यक्त करेल। त्याचबरोबर आदरणीय हरिभक्तपरायण वाल्मिक अप्पा या ठिकाणी त्यांचेही चरणी मी नतमस्तक होईल। त्याचबरोबर इकडं आदरणीय हरिभक्तपरायण अरुण महाराज घुले आहेत, महाराजांचेही धन्यवाद व्यक्त करेल। अगदी ही सर्व दिग्गज मंडळी या ठिकाणी आपण एकत्रित आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे, म्हणून मी प्रथमतः सगळ्यांचे मनापासून धन्यवाद व्यक्त करेल। मृदंगाला ज्यांची सुंदर अशी साथ या ठिकाणी आहे, महाराष्ट्रातील नामांकित नामवंत मृदंगाचार्य श्री आदरणीय हरिभक्तपरायण सुदाम महाराज आहेत, त्यांचे धन्यवाद व्यक्त करेल। इकडे आदरणीय हरिभक्तपरायण ओमकार महाराज आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल। आणि सर्व गुणीजन मंडळी सर्व भजनी मंडळी या ठिकाणी तरुण बांधव कीर्तनासाठी उभे आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल। अगदी आमचं जे काही गाणं असेल वाजवणं असेल, माझ्या अंतकरणातला जो काही भाव असेल तो शेवटपर्यंत जे तुमच्या कानापर्यंत पोहोच करणार आहेत, त्या भगवान दादासाठी एकदा जोरात टाळी वाजवा। खऱ्या अर्थानं तुमच्या सर्वांचं दर्शनाचा योग मला त्यांच्यामुळे घडून आला, त्यांनी मला संपर्क केला आणि त्यांच्या संपर्कातून इथपर्यंत आले, म्हणून दादांचेही धन्यवाद मी व्यक्त करेल। सर्वच हरिभक्तपरायण मंडळी विनेकरी बाबा आहेत, इकडं चोपदार दादा आहेत, त्यांची धन्यवाद व्यक्त करेल। आणि सर्वच हरिभक्तपरायण मंडळी इकडेही आहेत, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल। सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद। सर्व सप्ताह कमिटी असेल सगळ्यांच्या मनापासून धन्यवाद व्यक्त करेल। झाले ना सगळे? झाले ना? परत म्हणाल नको कोणी आणली होती रे ती, तुमचा काय नाम उल्लेख करायचा का? बचत गट नाही ना? मला वाटतं इथं सुद्धा 50% जागा आम्हालाच दिली तुम्ही जास्त उपस्थिती आमचीच आहे। असो सगळ्यांच्या मध्ये भगवंताच्या नामचिंतनाला आपल्याला वळायचं आहे। या ठिकाणी तुम्हाला जर परत कधी वाटलं हे कीर्तन आवर्जून पाहावं तर यूट्यूब चॅनलही या ठिकाणी दादांचं उपस्थित आहे। नाव काय दादा? माऊली जेवरकर। हा माऊली जेवरकर, तुमचेही धन्यवाद व्यक्त करेल। सुंदर या ठिकाणी दादांचाही कॅमेरा या ठिकाणी आहे, त्यांचेही धन्यवाद व्यक्त करेल। हार्मोनियमला ज्यांची सुंदर अशी साथ आहे आदरणीय हरिभक्तपरायण दिनकर बापू आहेत, त्यांची धन्यवाद व्यक्त करेल। सगळ्यांना मनापासून कोटी कोटी धन्यवाद। आणि सेवेला सुरुवात। मस्तक आहे पायावरी या मारकरी संताचा, या मारकरी संताचा, या मारकरी संताचा। माझ्या पायावरी या मारकरी संताचा, या मारकरी संताचा, या मारकरी ऐका, अभंग नाथरायांचा सेवेसाठी निवडला आणि या अभंगातून नाथ बाबा देवाकडं मागणं मागतायत। अभंगाचा सरळ भावार्थ तुमच्यासमोर मांडेल। दादा बोलताना विकू कमी करत जा। अभंगाच्या पहिल्या चरणात नाथ बाबांनी देवाला मागणं मागितलं काय? देवा माझे मन लागो तुझे चरणी, संसार व्यसनी पडो निधी। नाथ बाबा देवाला म्हणतात, देवा माझं हे जे मन आहे, हे मन या मनाला फक्त आणि फक्त तुझ्या चरणाची सेवा दे, माझं मन या संसारामध्ये गुरफटायला नको। दुसऱ्या चरणात नाथबाबांनी देवाला मागितलं, नामस्मरण घडो संत समागम, वाहुगाची भ्रम नको देवा। जीवनात नामस्मरण तुझे भक्ती संत संग माझ्या जीवनात घडावा, बाकी काही मला जीवनामध्ये नको। म्हणून तिसऱ्या चरणात नाथबाबा देवाला मागतात, पायी तीर्थ यात्रा मुखी राम नाम, हाची माझा नेम सिद्धी नाही। देवानी नाथांना विचारलं, नाथबाबा अजून काय पाहिजे? नाथबाबा सांगतात, अनेक मागणे नाही नाही देवा, एकाच नारदनी सेवा दृढ देवी।
हा अभंगाचा सरळ सरळ भावार्थ. आता तुम्ही झोपल्या तरी चालेल. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंगाचा विस्तार मला करायचा, पण आज काय होतं? काय होतं? हनुमान जयंती. एक लक्षात घ्या, प्रभू रामांचे निष्ठावंत भक्त जर म्हटलं, नाव जर आपण घेतलं, तर कोणाचं नाव आपल्या समोर येतं? हनुमंतरायचं, मारुतीरायाचं नाव समोर येतो. शिकावत त्यांच्याकडनं. प्रभू रामचंद्रावरती जीव ओवाळून त्यांनी टाकला. भक्ती कशी करावी, भजन कसं करावं, हे आपण हनुमंतरायांकडनं शिकलं पाहिजे. रामायणातून जर मारुती नाव बाजूला केलं तर रामायणामध्ये काही उरतं का? काहीच उरत नाही. उपकार केले देवावरती, सीतामातेचा शोध घेतला, अनेक उपकार रामायणामध्ये आपल्याला सांगितलेले आहेत. हनुमंतरायांचे जे दास्य भक्ती आहे, जगाला दाखवून दिली. भक्तानं भक्ती कशी करावी, देवाशी एकनिष्ठ कसं राहावं, हे जर शिकायचं असेल तर हनुमंतरायांकडनं आपण शिकलं पाहिजे. तुम्हाला सांगू, रामायणातला रामराज्याभिषेकाचा प्रसंग प्रत्येकाला माहिती आहे. हनुमंतरायांना जी शेंदूर लावतात, ती शेंदूर लावण्याची पद्धत ही कधीपासून चालत आली आणि तो शेंदूर का लावला जातो आपल्याला माहिती का? प्रत्येकाला माहिती असेल. हनुमंतरायांना शेंदूर का लावला जातो? 14 वर्षाचा वनवास संपून जेव्हा प्रभू रामचंद्र सीतामाता अयोध्येमध्ये आल्या होत्या, त्याच्यानंतर एक यज्ञ केला होता आणि त्या यज्ञामध्ये सीतामाईंना आणि प्रभू रामचंद्रांना त्या यज्ञामध्ये बसायचं होतं. थोडासा शृंगार करण्याकरता सीतामाता बाजूला गेल्या. थोडासा वेळ लागला. आता शेवटी महिला असतात, शृंगार करण्यासाठी वेळ जातोच. एका बाजूला गेल्या, शृंगार करत होत्या. सर्व ऋषी जानकी मातेची, सीतामाईंची वाट पाहत होते. प्रत्येकजण जायचा, सीतामाईंना बोलवा, जानकी मातेंना बोलवा म्हणून प्रत्येकजण जायचा. शेवटी हनुमंतरायांना तिथे पाठवलं. सीतामाई शृंगार करत होत्या. हनुमंतराय तिथं गेले. हनुमंतरायांनी सांगितलं, आई लवकर बोलवणं आलं आहे, आपल्याला लवकर यावं लागेल. सीतामाई म्हटलं, हो हो चला हनुमंतराय, पुढे चला, झालंय माझं. तेवढ्यात चांदीची एक डब्बी घेतली आणि त्याच्यातलं एक सिंदुराचं बोट घेतलं आणि आपल्या भांगामध्ये लावलं. ते हनुमंतरायांनी पाहिलं. विचारलं, माई तुम्ही हे काय केलं नेमकं आत्ता? आता सीतामाई म्हणतात, हे ब्रह्मचारी आहेत, यांना सांगून काय उपयोग आहे? पण तरीही त्यांना समजण्यासाठी साध्या सरळ सोप्या भाषेत सांगितलं, मारुतीराय हे काही नाही, माझे पती प्रभू रामचंद्र आहेत. माझ्या पतीचं आयुष्य वाढावं आणि माझ्या पतीचं माझ्यावरचं प्रेम आयुष्यभर कधीच कमी होऊ नये म्हणून हा सिंदूर मी भांगामध्ये लावलेला आहे. म्हणे तुम्ही भांगामध्ये एवढा सिंदूर लावला तर तुमच्या पतीचं प्रेम वाढतंय, प्रभू रामचंद्राचं आयुष्य वाढत असेल, म्हणे तुम्ही जा पुढं, मी पाठीमागून येतो, तुम्ही जा म्हणे. सीतामाई गेल्या. हनुमंतरायांनी सिंदुराची डबी घेतली आणि डोक्यापासून तर पायापर्यंत ओतून घेतला अंगावर. तसेच त्या सभेमध्ये गेले, तसेच त्या यज्ञामध्ये गेले. सगळ्यांनी पाहिलं, हसायला लागले सगळेजण. सीतामाईंना हसू आवरेना. घडलेला सगळा वृत्तांत सीतामाईंनी प्रभू रामचंद्रांना सांगितला. म्हणे मी यांना सांगितलं होतं तुमचं आयुष्य वाढावं, तुमचं माझ्यावरचं प्रेम कमी होऊ नये म्हणून मी हा सिंदूर भांगामध्ये लावला, तर या बाबांनी सगळा सिंदूर अंगावर ओतून घेतला. लक्षात आलं प्रभू रामचंद्रांच्या. अगदी मनातला जो भाव आहे, ती श्रद्धा आहे. प्रभू रामचंद्रांच्या डोळ्यातून अश्रू निघायला लागले आणि प्रभू रामचंद्र म्हणतात, मारुतीराया, हनुमंतराय, या जगातला सिंदूर संपून जाईल पण तुमच्याबद्दलचं असणारं माझं प्रेम कधीच संपणार नाही. अशी भक्ती आपल्याही जीवनात असावी म्हणून तर म्हणतात ना, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखानं बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान, एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान. दिव्य तुझी
कशी करावी हे हनुमंतरायांकडनं आपण शिकावं. लोक म्हणतात आज या जगामध्ये श्रेष्ठ कोण आहे, आज या जगामध्ये मोठं कोण आहे. आपण म्हणतो पृथ्वी. पृथ्वी काय की बड़ी, वो तो शेष के माथे पे खड़ी. तो शेष बड़ा, शेष काय का बड़ा, वो तो शिवजी के गले में पड़ा. तो बोले शिवजी बड़े, शिवजी काय के बड़े, वो तो कैलाश पर्वत पर खड़े. तो बोले कैलाश पर्वत बड़ा, कैलाश पर्वत काय का बड़ा, वो तो राम से एक बाण से उखाड़ा. तो बोले राम जी बड़े, राम जी काय के बड़े, वो तो हनुमान जी के हृदय में खड़े. तो बोले सबसे बड़े हनुमान जी. स्वतःची हृदय फाडून आतमध्ये भगवंतांना बसवणारे एकमेव भक्त आहेत ते म्हणजे हनुमंतराय. म्हणून म्हटलं गेलं श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में, श्रीराम जानकी बैठे मेरे सीने में. रामचंद्र भगवान की जय, पवन सूत हनुमान की जय.